नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवण्याचा खास पदार्थ बनवणार आहे। तो पदार्थ म्हणजे उपासाची साबुदाणा बटाटा चकली ही आपण इथं बनवणार आहे। हे बघा, तुम्ही इथं बघतच असाल, आपली चकली छान अशी दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि कुठेही लाल पडलेली नाही। त्यामुळे साबुदाणा आणि बटाट्याचे योग्य प्रमाण घेतल्यामुळे ही चकली छान अशी खुसखुशीत होते आणि लालसुद्धा पडत नाही। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण इथं जी चकली तळून घेतलेली आहे त्याची साईज बघू शकता आणि याची सुद्धा साईज बघू शकता तुम्ही, किती छान चकली आपली फुललेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने चकली बनवून बघा, एकदम अशी खुसखुशीत होते। खाता वेळेस ही दाताखाली अजिबात ही चकली लागत नाही आणि एकदम अशी कुरकुरीत ही चकली झालेली आहे। तुम्हाला ह्या चकलीतला साबुदाण्यावरूनच समजलं असेल की किती छान असा साबुदाणा टम्म फुगलेला आहे। त्यामुळे ही चकली खाता वेळेस दाताखाली अशी कचकच अजिबात लागत नाही। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ एक पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। तर एकदा मी एक पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला किती पाणी टाकायचं आहे ते मी तुम्हाला इथं सांगते। तर हे बघा, इथं मी साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर भरपूर आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 इंच इतकं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला साबुदाणा आतपर्यंत छान असा भिजला गेला पाहिजे। तर ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा पाणी टाकून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1.25 किलो बटाटे घेतलेले आहे, म्हणजे 1 किलो आणि पावशेरवरती घेतलेले आहे। तर हा बटाटा छान असा पांढरशुभ्र घेतलेला आहे आणि मी इथं कुकरमध्ये हा बटाटा उकडून सुद्धा घेतलेला आहे। छान असा मऊ उकडून घ्यायचा आहे। तुम्ही जर इथं 1 किलो साबुदाणा घेत असाल तर 1 किलो साबुदाण्यासाठी 2.5 किलो बटाटे हे परफेक्ट प्रमाण आहे। तर चला आपण आता इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी इथं 1.5 तांब्या पाणी घेणार आहे। हा माझा तांब्या 1.5 लिटरचा आहे। तर आपल्याला 1 ते 1.25 लिटर इतकं पाणी घ्यायचं आहे। तर 1.5 तांब्या मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे। इथं आपण पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे, त्यानंतरच साबुदाणा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। इथं आपण साबुदाणा रात्री भिजत ठेवला होता, तर बघू शकता आता छान हा साबुदाणा फुगलेला आहे, एकदम छान असा मऊ भिजलेला आहे। तर असा साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे आणि इथं आपण आता मोकळा करून घेऊया। पाण्यात टाकण्यासाठी आपल्याला हा साबुदाणा सर्व असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे। तर इथं बघूया आपण पाण्याला उकळी आली की नाही। तर आपल्या पाण्याला आता उकळी येतच आलेली आहे। तर आपल्याला आणखी थोडी उकळी येऊन द्यायची आहे, त्यानंतरच आपल्याला इथं साबुदाणा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपला साबुदाणा असा पटकन शिजला जातो। तर हे बघा, आता इथं आपण ह्या पाण्यामध्ये इथं साबुदाणा टाकून घेत आहोत। इथं आपण साबुदाणा आता सर्व साबुदाणा टाकून घेणार आहोत। तर मी अर्धा साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मोकळा करून सर्व साबुदाणा इथं आता टाकून घेतलेला आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला साबुदाणा असा शिजून घ्यायचा आहे। तर बघू शकता आता इथं असं सैलसर दिसत आहे आणि थोड्या वेळानंतरच लगेच साबुदाणा असा घट्टसर होतो। तर आपल्याला ही इथं असं मिक्स करीत राहायचं आहे, कारण की साबुदाणा खाली चिटकू शकतो। त्यामुळे आपल्याला असं मिक्स करीत राहायचं आहे। लगेच साबुदाणा असा बुडायला लागला जातो, त्यामुळे आपल्याला जोपर्यंत साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करीत राहायचं आहे। तर हे बघा, काही वेळातच हा साबुदाणा असा घट्टसर झालेला आहे। हा साबुदाणा छान असा भिजून घेतलेला आहे, त्यामुळे हा साबुदाणा शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही बघू शकता किती छान असा ट्रान्सपरंट दिसत आहे आणि छान शिजलेला आहे। आणखी आपण इथं 5 मिनिटं साबुदाणा शिजून घेणार आहोत, त्यामुळे आपली चकलीसुद्धा अशी खुसखुशीत होती। साबुदाणा जर तुम्ही कच्चा ठेवला तर तुमची चकली खाता वेळेस दाताखाली कचकच लागू शकते। तर हे बघा, इथं मी बटाट्याचे सिलटे सर्व काढून घेतलेले आहे
आणि आपण हे बटाटे किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहोत। इथं मी सर्व बटाटे ह्या किसणीनेच किसून घेणार आहे। इथं मी साबुदाणा छान आता शिजून घेतलेला आहे आणि थंड करण्यासाठीच इथं फॅनच्या हवेखाली मी घेऊन आलेले आहे। तर आपल्याला बटाटे किसून घेत आहोत तोपर्यंत साबुदाणासुद्धा थंड होणार आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे। यामध्ये अजिबात कुठेही गाठी ठेवू नका, नाहीतर ज्यावेळेस आपण चकली पाडतो त्यावेळेस चकली तुटू शकते। त्यामुळे छानपैकी आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी सर्व बटाटा इथं किसून घेतलेला आहे आणि साबुदाण्याच्या वरतून मी टाकून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला हे बटाटे आणि साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। तर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। इथं मी 2.5 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण जाडसर मिरची वाटून घेतलेली होती, हिरवी मिरची किती घेतली त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, त्यामुळे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता। तिखट तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरची घ्या, हिरवी किंवा लाल मिरची दोन्ही टाकू शकता इथं, पण मी इथं हिरवीच मिरचीचा वापर केलेला आहे। तर हे बघा इथं सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि छानपैकी सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम असं घट्टसर होतं आणि चिकटसुद्धा होतं। या पद्धतीनंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बटाटा आणि साबुदाणा। इथं मी चकली पाडण्यासाठी हा सोऱ्या घेतलेला आहे। हा सोऱ्या खूप छान आहे चकली पाडण्यासाठी आणि इथं अजिबात आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही, त्यामुळे आपले वर्ष 2 वर्षी चकली टिकून राहते। त्यामुळे इथं कुठेही तेलाचा वापर न करता आपल्याला ही चकली बनवून घ्यायची आहे। तर हे बघा इथं ह्या पद्धतीनं चकली पाडून घ्यायची आहे। तर मी टाकत आहे, तर बघू शकता कुठेही चकली तुटत नाही। यामुळे आपला चिक एकदम असा परफेक्ट झालेला आहे। तर चकली तुटली समजायचं की आपला चिक कच्चा राहिलेला आहे आणि चकली तुटली नाही तर आपली चकलीचं चिक छान शिजलेला आहे, यावरूनच समजलं जातं। याच पद्धतीनं आपण सर्व चकल्या टाकून घेणार आहोत। तर बघू शकता इथं आपण आता शेवटपर्यंत चकल्या टाकीत आलेलो आहोत। तर आपला चिक जसा आहे तसाच आहे आणि छान अशा चकल्या पाडल्या जात आहे। तर हे बघा इथं मी आणखी तुम्हाला चकली टाकून दाखवत आहे। तर कुठेही चकली तुटत नाही आणि वाळल्यानंतर सुद्धा हा चकलीचा तुकडा सुद्धा पडणार नाही। तर इथं मी सर्व चकल्या आता टाकून घेतलेल्या आहे। हे बघा इथं सर्व मी फॅनच्या हवेखालीच ह्या चकल्या टाकून घेतलेल्या आहे। आपल्याला चकली टाकून 3 ते 4 तास झालेले आहे आणि चकली बघू शकता तुम्ही छान अशी अलटपलट करून घेत आहे। तर छान अशी चकली सुकलेली आहे। तर ही चकली आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे। त्यानंतरच आपल्याला चकली तळून बघायची आहे, म्हणजे आपली चकली अजिबात खराब होत नाही। तर हे बघा इथं मी चकली 2 दिवस उन्हामध्ये छान वाळून घेतलेली आहे। बघू शकता किती छान आपली चकली तयार झालेली आहे। कुठेही चकलीचा तुकडासुद्धा पडलेला नाही, जशी आहे तशीच आहे आणि छान कलर आलेला आहे चकलीला आपल्या। तर आपण काही चकल्या तळून बघूया। तर इथं मी थोडीशी चकली टाकून बघितलेली, तर तेल छान गरम झालेलं आहे। तर आपण चकली आता तळून घेऊया। तर मी सर्वात आधी एक चकली टाकून बघितली, तर छान अशी चकली आपली फुललेली आहे। टाकताच अशी चकली फुलली म्हणजे तेल पण छान तापलेलं आहे, खूप छान असं गरम झालेलं आहे। तर बघू शकता अजिबात चकली आपली इथं लालसुद्धा झालेली नाही। याच पद्धतीने मी आणखी काही चकल्या तुम्हाला तळून दाखवत आहे। तर छान आपल्या दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या चकल्या बघू शकता तुम्ही सुद्धा या पद्धतीनं चकली बनवून बघा, खरंच खूप छान होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। तुम्हाला इथं मी योग्य प्रमाण घेऊन आणि एकदम अशी सोप्या पद्धतीनं बनवून दाखवलेली आहे। अगदी नवीन शिकाऊ असाल तरीसुद्धा तुम्ही सहज बनवू शकाल, इतकी सोपी चकली आहे ही बनवणं। आजचा माझा साबुदाणा बटाटा चकलीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा असंच रेसिपीसोबत भेटूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।